म्हणजे मग सांगितल्याप्रमाणे पन्हाळगडाला प्राचीन इतिहास होता आणि ह्याच प्राचीन इतिहासामध्ये या ठिकाणी पाराशर ऋषींनी आश्रम स्थापन केला होता आणि त्याच ठिकाणी ज्यावेळेला ती तप साधना करत असताना पन्हाळगड नाग लोकांच्या ताब्यात होता आणि नाग लोकांनी पाराशर ऋषींना भरपूर त्रास दिला होता त्यांच्या तप साधनेमध्ये आणि पाराशर ऋषींच्या तप साधनेच्या शक्तीनं नाग लोक त्यांना आश्रयाला गेलेत आणि त्यांनी पाराशर ऋषींना आपला गुरु मानलं केलं आणि याच बऱ्याच गोष्टीच्या योगायोगानं नाग लोकांच्या सांगण्यावरून म्हणा किंवा त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पाराशर ऋषींनी स्वर्गातून गंगेला अवतरण केलं किंवा त्यांच्या तपसाधनेनं इथं तीर्थाची स्थापना केली. या तीर्थाचा उल्लेख करवीर पुराणामध्ये पण आहे आणि याच गोष्टीला याच झऱ्याला नागझरी म्हणून ओळखलं जाते. नागांच्या जन्मभूमीत नाग लोकांच्या भूमीत त्यांना समर्पित केलेला हा तीर्थ म्हणजे नागझरी तीर्थ आणि याची डागडुजी ही जी बांधकाम दिसते ती इब्राहिम आदिलशाच्या काळात झालेलं आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगू म्हणजे आदिलशाही लोकांना आपल्या कामाचा बळीचाव करायचं लय सवय होती. म्हणजे जे जे त्यांनी काम केले त्या ठिकाणी त्यांनी पाट्या करून ठेवल्यात. तसाच एक हे इथं शिलालेख दिसून येतोय पारशी लिपीतला ज्याच्यावर लिहिलं की बाबा जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत पृथ्वी लोकावरची ही गंगा स्वर्गातून अवतरलेली गंगा अखंड सूर्यचंद्र आहे तोपर्यंत चालत राहील वाहत राहील आणि याचा उल्लेख करवीर पुराणामध्ये पण आलेला दिसून येतो. हा आहे नागझरी तीर्थ किल्ले पन्हाळगडावरती पाराशर ऋषींच्या आश्रमाजवळ असणारा नागझरी तीर्थ. या पाण्यामध्ये लोहाचं प्रमाण आणि निसर्गात आढळणाऱ्या अनेक खनिज संपत्तीचा त्याच्यामध्ये समावेश आहे. त्यामुळं हे पाणी अत्यंत औषधी वनस्पतिक आहे आणि याच पाण्याच्या जोरावर पाराशर ऋषींनी कुष्ठरोग महारोग अत्यंत भयानक रोगांचा नायनाट केला आहे आणि या पाण्यानं आंघोळ करायला हे पाणी प्यायला आत्ताच्या काळात सुद्धा मुंबई पुण्यासनं त्याच्यापेक्षा पण लांबनं लोक इथं येतात. आणि असं हे पवित्र नागझरी तीर्थ तुम्ही बघितलंय का नक्की सांगा आणि अवश्य एकदा इथं भेट द्या. पण इथली स्वच्छता ही तुम्हाला ठेवायला पाहिजे, इथलं पवित्र ठेवायला पाहिजे, त्यासाठी तुम्ही इथं या. जय हिंद जय शिवराय.